नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम घरच्या साहित्यामध्ये बनणारं आणि साधा सोपा पोटभरीचा नाश्ता, रव्याचं उपीट किंवा त्यालाच उपमासुद्धा म्हटलं जातं. आता गॅसवरती एक कढई ठेवून घेऊन त्यामध्ये बारीक रवा 4 ते 5 मिनिटासाठी मंद आचेवरती लालसर तांबूस रंगाचा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर रवा व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आता आपण उपमा बनवूयात. त्यासाठी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेऊन त्यामध्ये मोहरी, जिरं, बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकून घेऊया. कांदा आणि मिरची व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेऊया. त्यानंतर आपण बारीक चिरलेला टोमॅटो फोडणीमध्ये टाकून घेऊया. टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत फोडणीमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर जो आपण रवा भाजून घेतलेला आहे तो या फोडणीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा रवा 2 ते 3 मिनिटासाठी या फोडणीमध्ये परतवून घ्यायचा आहे. आता चवीपुरता मीठ, थोडीशी हळद टाकून पुन्हा एकदा रवा परतवून घ्यायचा आहे. आता जे आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं ते गरम पाणी या रव्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिटासाठी रवा झाकून ठेवायचा आहे किंवा याला तुम्ही आता उपीटसुद्धा म्हणू शकता, कारण आता हे तयारच झालेलं आहे. आता थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया. 2 ते 3 मिनिटानंतर रव्यातलं सर्व पाणी व्यवस्थित आटलेलं आहे. मस्त असा मऊ लुसलुशीत मोकळा आपला रव्याचा उपमा किंवा उपीट खाण्यासाठी तयार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.